नमस्कार, मैं आपके साथ अंजना और आप देख रहे हैं संगठन भारत न्यूज। आइए शुरुआत करते हैं आज की खास खबर से। चोर को पकड़ने के लिए पुलिस ने खंगाले 100 सीसीटीवी कैमरे। चोरी के 395 ग्राम सोना बरामद। मुंबई से सटे विरार के डोंगरपाड़ा स्थित नील प्रकाश बंगले में 24 अप्रैल को चोरी की घटना घटी थी। यह बंगला 35 वर्षीय सौरभ चौधरी का है। चोर ने बंगले के बेडरूम में बने अलमारी के 470 ग्राम सोने के गहने चोरी किए थे। की गई शिकायत के बाद पुलिस स्टेशन सहित क्राइम ब्रांच के अधिकारी जांच में जुटे थे। पुलिस उपायुक्त जयंत बजभले ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि क्राइम ब्रांच की 4 टीमों द्वारा 100 से अधिक सीसीटीवी खंगालने के बाद आरोपी सोनू शेख को मानपाड़ा के बसंत विहार इलाके से गिरफ्तार करने में सफल रही है। उसके पास से पुलिस 395 ग्राम सोना का जेवर बरामद करने में सफल रही है। बरामद जेवर की कीमत 27,65,000 बताई गई है। महाराष्ट्र के पालघर जिले से विरार से अर्जुन गुप्ता की खास रिपोर्ट। विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24 एप्रिल रोजी एका बंगल्यामध्ये थोडंसं लॅच लॉक अर्धवट लागलेलं असल्यामुळं त्या घरात प्रवेश करून जवळपास 47 तोळ्याचा मुद्देमाल घरातून चोरीला गेलेला होता। त्याच्यामध्ये इथं काय आपल्याला CCTV मिळाले नव्हते, पण रस्त्याचे सगळे CCTV चेक करून विरार पोलीस स्टेशनचे सिनियर PI विजय पवार, त्याचबरोबर क्राईम शिंदे आणि ॲडमिन PI मासा यांच्या देखरेखीखाली सगळ्यात मेहनत घेतलेली यामध्ये PS हाटकिळे आणि त्यांच्या टीम, त्याचबरोबर भडतरे आणि त्यांच्या डिटेक्शन ब्रँचच्या पूर्ण टीमने खूप मेहनत घेतलेली याच्यामध्ये जवळपास 100 ते 150 CCTV फुटेज चेक केलेले आहेत आणि अतिशय मेहनतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्याच्यातील जो आरोपी आहे सोनू शेख, हा घरफोड्या करणारा सवयीचा गुन्हेगार आहे। त्याच्यावर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल आहेत बोरिवली ठाणे परिसरामध्ये आणि अशा प्रकारे त्याला CCTVच्या आधारे ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून जवळपास 80% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। जवळपास 39 ते 40 तोळे जो काही सोनं रिकव्हर करण्यामध्ये आमच्या या टीमला सक्सेस मिळालेला आहे। कितीचा मुद्देमाल आहे सर? किती किमतीचा आहे मुद्देमाल? याच्यामध्ये जो आरोपी अटक केला आहे सोनू शेख हा एकटाच आहे। याच्यामध्ये इतर कोणी आरोपी सहभागी नव्हता, एकट्यानेच केलेली चोरी आहे आणि जवळपास 395 ग्रॅम म्हणजे 39.5 तोळे सोने 27,65,000 किमतीचे याच्यामध्ये रिकव्हर करण्यामध्ये यश मिळालं। कधी याच्यामध्ये जनरली हा घरफोड्याच करतो, त्या दिवशी याचं काही टार्गेट असं फार मोठं नसतं, पण ज्या ठिकाणी घरफोडी केली त्याला त्याच्या सुदैवानं खूप चांगली संधी मिळाली आणि 47 तोळ्याचा माल त्याला मुद्देमाल मिळाला होता। बरंचसं जे काही इतर जे काही त्याला नेता आलेलं नाही, कॅरी करता आलेलं नाही, ते सोनं किंवा काही चांदीचा मुद्देमाल असतं त्या घरातच ठेवलेला आहे। किती दिवस सर याला PC मिळालेली आहे आरोपीला? याला 3 दिवस PC मिळाले, आता MCR मध्ये आहे। बंगला कुठल्या एरियाला? मैं विरार एरिया मधला है। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात कुछ ऐसी खास खबरों के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज। अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो लाइक, कमेंट पर शेयर करें और ऐसी ही खबरों से जुड़े रहने के लिए आप हमारे YouTube चैनल संगठन भारत को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस करें। छोटी छोटी वीडियो और खबरें WhatsApp और ईमेल पर भेज सकते हैं।